नमस्कार मित्रांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी संपन्न झाला. नागपुरातील राजभवनात दिमागदार सोहळ्याचे आयोजन केले होते. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यावर 10 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपाच्या सर्वाधिक 19 जणांचा समावेश आहे, तर शिवसेनेच्या 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांचा समावेश आहे. गेल्या मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू देत यंदा महायुतीतील तिन्ही पक्षांनी मिळून 25 नवे चेहरे दिले आहेत. आज आपण शपथ घेतलेल्या आमदारांची संपूर्ण यादी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग बघूया कोणत्या पक्षाकडून कोणत्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. चंद्रशेखर बावनकुळे व राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा पक्षाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली, तर हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांनी भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली, तर गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. गणेश नाईक यांनी भाजपाकडून, तर दादा भुसे व संजय राठोड यांनी शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाची शपथ घेतली, तर मंगलप्रभात लोढा यांनी भाजपाकडून व उदय सामंत यांनी शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. जयकुमार रावल, पंकजा मुंडे व अतुल सावे यांनी भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. अशोक उईके यांनी भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली, तर शंभूराज देसाई यांनी शिवसेनेकडून व आशिष शेलार यांनी भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. दत्तात्रय भरणे व आदिती तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची शपथ घेतली, तर शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची शपथ घेतली, तर जयकुमार गोरे यांनी भाजपाकडून व नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. संजय सावकारे यांनी भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली, तर संजय शिरसाट व प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. भरत गोगावले यांनी शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेतली, तर मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर नितेश राणे यांनी भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. अंकुश फुंडकर यांनी भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली, तर बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. माधुरी मिसाळ यांनी भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली, तर आशिष जयस्वाल यांनी शिवसेनेकडून, तर पंकज भोयर यांनी भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. मेघना बोर्डीकर यांनी भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतली, तर इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर योगेश कदम यांनी शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारी नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहावयास मिळेल. धन्यवाद.